शेतकऱ्यांना विविध योजनांमध्ये दिलासा देण्याचे काम केले। परदेशी गुंतवणूक सर्वाधिक देशात महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। ओबीसी हक्क अबाधित ठेवून महायुती सरकारच मराठा आरक्षण दीर्घकालीन देऊ शकेल। खासदार मुरलीधर मोहोळ काय बोलले पाहूयात त्यांच्या पत्रकार परिषदेत। एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक विभागनिहाय मीडिया सेंटरची निर्मिती करण्यात येते आणि त्या अनुषंगानं आपल्या या पश्चिम महाराष्ट्रासाठी या मीडिया सेंटरचं आज उद्घाटन होतं आहे आणि त्याच्या मागची भूमिका, त्याच्या पुढच्या सगळ्या कामाचं स्वरूप याबद्दल आता केशवजींनी आपल्याला विस्तृत माहिती दिली आणि आज या निमित्तानं आपण पहिली पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र म्हणून आपण सगळे इथं एकत्र आलो आहे। मला प्रामुख्यानं आत्ता जी आपली विधानसभेची निवडणूक होतीये त्या दृष्टीने एकूणच पश्चिम महाराष्ट्र म्हणून त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून होत असलेली तयारी आणि गेल्या अनेक वर्षापासून या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक प्रश्न असतील किंबहुना राज्य म्हणून काही सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भातले प्रश्न असतील, या सगळ्या विषयावरती आपल्याशी थोडा संवाद साधायचा आणि मग आपण काही थोडंसं चर्चाही करू शकतो। राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर एकूण पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 58 विधानसभा येतात। आज महायुतीचा जर विचार केला तर जवळपास 58 मधल्या 42 जागा ह्या महायुतीने भाजप, सेना आणि राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष मिळून आज 42 आमदार आज आमचे आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे 42च्या पुढे आम्ही अधिक जागा या पश्चिम महाराष्ट्रात जिंकू आणि त्याला कारण सुद्धा आहे, त्याला अनेक संदर्भ आहेत। खरं तर गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार या देशामध्ये काम करत आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात जवळपास 10 लाख कोटी रुपये या महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध झाले। अनेक विकासाचे प्रकल्प या महाराष्ट्रात उभे राहिले। इथून मागे मोठे प्रकल्प, मग पुणे, मुंबई, नागपूर सारख्या अशा शहरांमध्ये मेट्रोचं जाळं विस्तारलं गेलं। समृद्धी महामार्गासारखा राज्य सरकारचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारला। केंद्रातल्या रेल्वेच्या आज जर म्हटलं आपण तर जवळपास 1 लाख कोटी रुपयाचे रेल्वेचे प्रकल्प या राज्यामध्ये सुरू आहेत। या वर्षीच्या रेल्वेच्या अंदाजपत्रकामध्ये रेल्वेसाठी जवळपास 15,000 कोटी रुपयाची तरतूद या राज्यासाठी करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्रासाठी वंदे भारतच्या अनेक सेवा सुरू झाल्या। शेतकऱ्यांसाठीची किसान सन्मान समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचं काम या सरकारनं केलं आणि त्याच जोडीनं राज्यातलं गेल्या 2.5 वर्षाचं सरकार 2014 आणि 19च्या काळातलं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाचं सरकार, हा सगळा विचार केला तर मागच्या मधल्या काळातलं 2.5 वर्षाचं सरकार आणि त्याची तुलना जर या आत्ताच्या 2.5 वर्षाची आणि मागच्या देवेंद्रजींच्या 5 वर्ष सरकारची केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळून चुकलं की अनेक लोकोपयोगी केलेल्या योजना, लोकांच्या हिताच्या योजना या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात बंद झाल्या। त्यामुळे सरकारी योजना बंद करणारं सरकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। पुन्हा 2.5 वर्षांनी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आता आलं आणि मी विशेष करून पश्चिम महाराष्ट्रासाठी अनेक मोठ्या योजना आणि मोठे विकासाचे प्रकल्प या सगळ्या 2.5 वर्षाच्या काळात मार्गी लागले। मी केंद्र सरकारचा उल्लेख केला। मी एका खात्याचा जो मंत्री, सहकार मंत्री म्हणून काम करतो। मी आपल्याला सांगितलं की या पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठलाही पक्ष बघितला गेला नाही, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याच्या विषयात सुद्धा फार मोठी उपलब्धी या सरकारच्या माध्यमातून, सहकार खात्याच्या माध्यमातून झाली। जवळपास 7,000 कोटी रुपये या काळात या सगळ्या साखर कारखान्यांना कर्ज रूपात दिले गेले। 10,000 कोटीच्या वरती या सगळ्या साखर कारखान्यांच्या
इन्कम टॅक्सच्या विषयातली सरळ माफी करण्यात आली, माफी देण्यात आली आणि ते पैसे मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्र हे सहकाराचं एक मोठं जाळं असलेला हा सगळा आपला 5 जिल्ह्यांचा परिसर आहे. या पश्चिम महाराष्ट्रातली जवळपास 60% जास्त लोकसंख्या ही थेट सहकाराशी जोडलेली आहे आणि अशा याच्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं अनेक चांगले प्रकल्प, अनेक चांगले साधनं किंवा अनेक चांगल्या प्रकारे यांना आधार देण्याचं, यांना सहाय्य करण्याचं, पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की या पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 विधानसभा ज्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या काळामध्ये निश्चित आगामी काळात आता मी संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करतो आहे, त्यामुळे गेले 2 वर्ष तर संघटनात्मक प्रवास केला. आता पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या सगळ्या विधानसभाशा हा प्रवासही करतो आहे. त्यामुळे अत्यंत चांगलं वातावरण आहे, सकारात्मक वातावरण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजींची 5 वर्ष, आत्ताची 2.5 वर्ष आणि केंद्र सरकारची 10 वर्ष हे सगळं पाहता या महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणे आज पुन्हा एकदा महायुती सरकारवरती विश्वास निश्चितपणे ठेवतील हा मला विश्वास वाटतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 पैकी 42पेक्षा अधिक जागा आम्ही नक्की आणू. अजून एक मी आपल्याला सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो की मराठा आरक्षणानं जोर धरला. मराठा आरक्षणाचं आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून सुरू आहे. इथून मागे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन नाही झाली का? तर खूप मोठी आंदोलनं झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सारख्या एका व्यक्तीनं ज्यांनी मराठा समाजाला आंदोलन मिळावं, स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, स्वतःचा जीव दिला. पण त्या काळात याच पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री झाले, पण कोणीही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलं नाही. आणि आज मात्र मराठा समाजाच्या आंदोलनाला राजकीयदृष्ट्या त्याचा वापर करून, त्याचा फायदा घेऊन ही मंडळी राजकारण करतात. मी आपल्याला सांगेन की पवारसाहेब तर 4 वेळा मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री होते, राज्यात सत्ता होती, 40-40 वर्ष या सगळ्या मंडळींनी सत्ता भोगली, पण मराठा समाजाला आरक्षण मात्र देऊ शकले नाही. पण 2014 ते 19च्या काळात माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं, देवेंद्रजींच्या सरकारनं दिलं. ते उच्च न्यायालयात सुद्धा टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयात सुद्धा चाललं, पण सरकार बदललं आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं आणि या महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि आमचं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आम्ही गमावलं. पण आजही सांगतो मी आपल्याला की या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे मराठा समाजाचं आंदोलन चाललं, या राज्यातलं महायुतीचं सरकार, आमचे तिन्ही नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, मला विश्वास आहे की या तिघांमध्ये ती धमक आहे आणि ती ताकद आहे की 100% मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. शिवाय ओबीसींचा हक्क हा अबाधित राहील आणि मराठा समाजाला सुद्धा निश्चितपणे या राज्यामध्ये आरक्षण दिलं जाईल असा मला विश्वास वाटतो. मी 42पेक्षा अधिक जागा येतो म्हणतो, याचं कारण हेच आहे की खूप चांगल्या प्रकारे एकूणच या राज्यातली परिस्थिती आहे. महाराष्ट्र सरकार म्हणून खूप चांगलं काम झालं. जसं की लाडकी बहीण योजना आहे, आज उच्च शिक्षणामध्ये आमच्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं आहे. आज महिलांना 50% एसटीत सवलत दिली जाते, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. शेतकरी आपण किसान सन्मान निधी योजनामध्ये आज महाराष्ट्र सरकारनं पुन्हा केंद्र सरकारच्या इतका 6,000चा निधी त्यांनी दिला. मोठ्या प्रमाणात या राज्यातल्या वीज बिलामध्ये शेतकऱ्यांसाठी माफी दिली. मला असं वाटतं शेवटी या महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ ही पाहते आहे की बाकी काही चाललं, कोणी किती राजकारण केलं, कुठला अजेंडा चालवला, जातीचा चालला, धर्माचा चालवला, आरक्षणाचा चालवला, तरीसुद्धा या महाराष्ट्रातली जनता ही प्रगतीला मतदान करते, विकासाला मत देते आणि या राज्याच्या भविष्याला निश्चितपणे प्राधान्य देते. आणि म्हणून पुन्हा एकदा आमचा विश्वास आहे की या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे निश्चितपणे येईल. आणि गेल्या 5 वर्षात आपण 2.5 वर्ष पाहिली आणि ही 2.5 वर्ष पाहिली, आपण जर पाहिलं तर देशातलं असं राज्य आहे की परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त या राज्यामध्ये आहे. आणि या राज्याचा प्रगतीचा विकास जर आपण पाहिला, प्रगतीचा कामाचा विकासाचा जर वेग पाहिला, तर निश्चितपणे पुढच्या काळात या राज्यातली जनता ही महायुतीच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास या निमित्तानं नक्की वाटतो.
नाही, मला वाटतं की मनोज जरांगे पाटील हे जरी काही वेळेला बोलले असते तरी शेवटी ह्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांचं म्हणणं आहे की समाजाला आरक्षण द्यावं. ते काही व्यक्तीविषयी कधीतरी बोलले असतील, पण राज्य सरकार म्हणून आता सत्तेत आहात तर तुम्ही आम्हाला आज आरक्षण द्यावे अशी त्यांची भूमिका आहे. पण मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या मागण्या आहेत, आता सगळे सोयीचा विषय आहे, याच्यात 100% राज्य सरकार म्हणून याच्यात अत्यंत सूक्ष्म पातळीवरती जाऊन त्याचा अभ्यास सुरू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मगाशी म्हणून तसा विश्वास आम्हाला आहे की निश्चितपणे हेच सरकार आहे. देवेंद्रजीच्या सरकारने आरक्षण दिलं, परत 2.5 वर्ष मात्र काही झालं नाही. गेले 40-50 वर्ष यांची सत्ता राज्यात यांनी काही केलं नाही. आणि आज मराठा आरक्षणाच्या नावाखाली हीच मंडळी राजकारण करतात. त्यामुळे पुन्हा एकदा या आगामी काळामध्ये या राज्यात मराठा समाजाला आरक्षण, ओबीसींना न्याय हे फक्त महायुतीचं सरकारच देऊ शकतो, हा विश्वास आम्हाला आहे. नाही, त्याच्यामध्ये अजून आंदोलक आहेत, मनोज जरांगे पाटील आहेत, यांचं काही म्हणणं आहे, त्याच्यावरती सुद्धा विचार सुरू आहे ना. नाही, मी म्हणालो ना तसं सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वांना न्याय देऊन याच्यातनं कसा मार्ग काढता येईल याच्यावरती विचार सुरू आहे. त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून हे तिन्ही नेते आमचे काम करत आहेत. तेव्हा ज्या वेळेला केंद्र सरकार म्हणून काम करताना या राज्याचं सहकार हे वाढलं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे, त्यावेळेला कुठलाही पक्ष आणि कुठली व्यक्ती पाहिली जात नाही. काही निकष तपासले जातात. त्या निकषामध्ये बसल्यानंतर निश्चितपणे त्या प्रत्येकाला आज कर्ज दिलं. मी तुम्हाला सांगतो, थेट NCDC-मधनं सुद्धा जर राज्यातल्या कारखान्यांना जर तुम्ही पाहिलं असेल कुणाला पैसे दिले, आता दिलीपराव देशमुख हे तर काही आमचे नाही, मी सांगतो उदाहरण येत होते, 900 कोटी रुपये त्यांच्या कारखान्यांना दिले. जयंतराव पाटील त्यांच्या कारखान्याला पैसे दिलेत, असं पाहिलं जात नाही. आता हर्षवर्धन पाटील साहेब आमच्याकडे होते म्हणून पैसे दिले नाहीत, आता ते गेले म्हणून त्यांचे काही पैसे किंवा त्यांच्या सवलती काढून घेणं असा काही भाग नाही. म्हणून मला असं वाटतं की सहकार मोठा झाला पाहिजे. सहकार समजा जर सरळ मार्गी ते पैसे ज्यासाठी दिले त्यासाठी वापरले असतील तर विशेष नाही. चुकीच्या मार्गाने काय केलं असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी होईल. काँग्रेस सोडल्यावर त्यांच्या मागे ईडीच्या कुटुंबीला लावला गेला आणि असं म्हणलं असेल, काय तुमचं म्हणणं आहे? त्यांनी काँग्रेस सोडून जमाना झाला, ते परत भाजपमध्ये आले, भाजप सोडूनही गेले. भाजप सोडून तुम्ही काँग्रेस म्हणालात. सोडल्यानंतर मला असं वाटतं की शेवटी अशा विषयांवरती राज्याचे आमचे नेते त्याच्यावरती निर्णय घेतात. हां, पण आज वडगाव शेरीची उमेदवारी राष्ट्रवादीची जाहीर झालेली आहे. 2-3 दिवस पुढची वाट पाहू. शेवटी महायुतीचा धर्म आहे. जे नेते सांगतील ते आम्हाला शेवटी सर्व कार्यकर्त्यांना ऐकावं लागेल. मग वडगाव शेरीतले सुद्धा आमचे कार्यकर्ते निश्चितपणे ऐकतील. आम्ही महायुती म्हणून लोकसभा एकत्र लढलोय, महायुती म्हणून आम्ही विधानसभा एकत्र लढणार. आणि त्यामुळे कुठलंही असं किंतु परंतु कोणाच्या मनात नाही. लोकसभेला त्यांनी काम केलं नाही असं मी कधीही म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी महायुती म्हणून राज्यातलं सरकार आणणं हे आमच्यासाठी प्राधान्याचं आहे. वडगाव शेरी सोडून बोला ना. आता एकच वडगाव शेरी 4 प्रश्न झाले. हे आता हिराबाईला संधी देऊ. हां, मी तुम्हाला सांगितलं आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढत आहोत. हां, मी तेच सांगितलं की सर्व समाजाला धक्का असं नाही, सर्व समाजाला न्याय मिळून सर्व समाजाचं समाधान झाल्याशिवाय हा विषय जाणार. त्यामुळे मराठा असेल, ओबीसी असेल, कुठलाही समाज असेल, या राज्यातलं त्या सर्वांना न्याय फक्त महायुतीचं सरकारच देऊ शकतं. मी तुम्हाला असं म्हटलं नाही. मी असं म्हटलं की ओबीसींना न्याय दिला जाईल, मराठ्यांना न्याय दिला जाईल आणि या राज्यात प्रत्येकाचं समाधान केलं जाईल. पुढचं नाही, मी तेच सांगितलं माऊली की या राज्यातलं सरकार हे सक्षम आहे आणि शेवटी कुठलाही समाज हा जवळचा तो लांबचा याला न्याय द्यायचा, त्याच्यावर अन्याय करायची ही भूमिका
या महायुतीच्या सरकारमध्ये अजिबात नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशी कुठली भूमिका नाही, आम्ही सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका आमची राहणार आहे. नाही, मला असं वाटतं आरक्षणावरती आपण सगळं बोलतो, आम्ही आरक्षणाच्या बाजूनं बोलतोय, आम्ही आरक्षण देणारं बोलतोय. जे आरक्षणाच्या विरोधात बोलतात त्या मंडळींवरती बोललं पाहिजे. आज नाना पटोले आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. मागच्या वेळेस शरद पवार साहेब, सुप्रियाताई हे आरक्षणाच्या विरोधात बोललेली आहेत. मला असं वाटतं की कदाचित आम्ही सकारात्मक भूमिकेमध्ये आहोत, जे नकारात्मक आहे, जे निगेटिव्ह आहेत त्यांना थोडं विचारलं पाहिजे. चला पुढे. नाही, शेवटी बघा ना, शेवटी राजकीय व्यवस्था आहे. आज आम्ही सत्तेत आहोत आणि ते का करतात हे मला असं वाटतं की आपण त्यांना विचारलं तर अधिक संयुक्तिक होईल. सगळे एकत्र आहेत. माननीय अजितदादा, माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी एकत्र आहेत. आता ते देवेंद्रजीने काय बोलतात हे तेच जास्त चांगलं सांगू शकतात. दुसरा प्रश्न, आजच्या दिवस थांबा. शेवटी पक्ष नेतृत्व हे सर्वांगानं सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आजच्या दिवस थांबा, सगळी उत्तरं उद्या मिळतील. चला अरुण दादा. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून काम केलं. आता ज्यांनी कबुली दिली त्याचं उत्तर जनता त्यांना या निवडणुकीत देईल.